बरं बरं बरं. काय किंमत सांगता जोडी? जोडी 25. 25. 12 हिशोबाने देत आहे. एक 20,000 सोडा चालला दोन्ही एकदम घेतल्या कोणी तर. बरं कुठल्या ब्रीड मधल्या रेड आहे ते? एक गवर मधला एक साध्या मधला. गवळावर कुठली पलीकडला आहे बारक? हे गवळावर आहे आणि हे साधा आहे गावरान. 20,000 आलं तर दोन्ही रेड्या मिळतील मित्रांनो. मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी सांगा. मालक नंबर. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये आणि मित्रांनो म्हशीचं चालू मार्केट रेंज काय पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच घर बसल्या सांगोल्यातील शेतकऱ्याच्या म्हशी असतील, व्यापाऱ्याच्या म्हशी असतील, आपल्याला घर बसल्या संपूर्ण मुराद, दुगल, पंढरपुरी अशा म्हशींची माहिती घर बसल्या समजून जाईल. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्णच बाजार दाखवत असतो. त्यामध्ये म्हैस बाजार, खिलारगाई बाजार, बैल बाजार, शेळी मेंढी बाजार, संपूर्ण पशु दाखवत असतो. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मशीनच्या अहवालीमध्ये आपण रेड्या पण दाखवणार आहे आणि बारक्या रेड्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होती रेड्या दाखवा, तर रेड्या देखील पंढरपुरी वगैरे रेड्या दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. वेद किती आहे मामा म्हशीचं? तिसरं. काय खाली रेड आहे. कधी मिली हो? मंगळवारी. किती चालू दूध? दूध आहे 10 लिटर तुला. 10 लिटर आहे. बर. तर बघू शकताय गेल्या मंगळवारी म्हैस वेलेली आणि 10 लिटर दूध आहे. एका टायमाला 5 लिटर काढताय? होय 5-5.5 येते एका टायमाला. बरं. वासरू पिऊन काय कसं? वासराला सोडून. बर. मग जास्त दूध येते राव? होय दूध देते. किंमत किती सांगताय? किंमत 1.10. तर 1,10,000 मालकांनी किंमत सांगली. ठेप्याला वगैरे बघून घ्या कसं आहे. सकाळची धार काढली आहे मामा? सकाळी धार नाही काढली. नाही जरा त्यामुळे तटलेली दूध आहे. बोली देणार आपलं? होय होय. शेतकरी व्यापार आहे? व्यापार आहे. द्या कॉन्टॅक्ट नंबर. 7083 173484. कुठले आहे? दुगल आहे का? डायटी हा दुगल क्रॉस. दुगल. किंमत किती होईल द्यायची फायनल? मागती 80-85 पर्यंत. किती आलं तर देणार? 90. खरं 80ला सुटलं मामा? नाही सुट. नाही काय? आणि ही तीच 95. 95. कसले गावरानच आहे काय? गावरान दिशे. गावरान दिशे. दुधाला किती चालते ती? ती 5-5 चालते. आता म्हशी किमतीला वाढले देऊ आहे का? उन्हाळा येण कमी आहे. येण कमी आहे, उन्हाळा आहे, म्हशी आवकच बाजारात कमी आहे काय? बाजार मोठ्या प्रमाणात भरलाय तसा? नाही लय भरला बाजार. नाही का? गेल्या बाजारापेक्षा? नाही त्या मापान तसा आहे. हा तेच घे. गेल्यावर बाजार लयच कमी होते. त्यासारखा माल येत नाही आता लय. येत नाही काय? माझा माल येतो तसं. बरोबर. मोबाईल नंबर दिला? दिलाय. चालतं. तुमचं नाव काय मालक? दिलीप पालवी डायटी. दायटीचं व्यापारी येतं आणि चांगल्या खात्रीशीर म्हशी मिळतील असं यांचं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर सांगोला बाजारामध्ये हे असतात प्रत्येक रविवारी. नंबर त्यांचा दिलेला आहे. धन्यवाद. गाव कुठला आहे बाया? धर्मगाव. कशाला आला? म्हैस घे आलो. बघितल्या म्हशी. कसा बाजार दादा आजचा? बाजार म्हशी थेट आहे बाजार. टाईट आहे. आता एक 7-8 लिटर पिळणारी म्हैस कितीपर्यंत मिळते काय? तर एक मिळेल 1,00,000-1.25 लाखापर्यंत. लाखापर्यंत आहे त्या? हा. बरं. कसली पाहिजे तुम्हाला म्हैस? म्हैस आपल्याला चांगली घ्यायची आहे 1,00,000पर्यंत. लाखापर्यंत घ्यायची. कशासाठी म्हणजे दुधासाठी काय व्यापार? दुधासाठी. तुम्ही शेतकरीच आहे? शेतकरी. बरं. नाव काय बाया तुमचं? श्रीनाथ सलगर. श्रीनाथ सलगर. धर्मगाव. तालुका कुठला येतो? हा तालुका आहे. मंगळवाडा सोलापूर. ठीक. धन्यवाद. तर ही शेतकरी आहेत मित्रांनो आणि म्हैस घ्यायसाठी आले तर बरेच जण त्या ठिकाणी व्यापाराच्या म्हशी किंवा काय असतील, पण ह्यांना म्हैस घ्यायची म्हणून आलते. मला म्हणले माझा व्हिडिओ काढा, तर त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे आपण. तर बघू शकता बाजार कसा भरलेला आहे. तिथे एकच नंबर येलेली म्हैस आहे. पंढरपूर आहे मामा ही? बरं. आणि कधी येले? कधी? बुधवारी. हाल्या धावला होता काय? हाल्या धावला होता. किती चालते दूध काय म्हशीचं? 2 टायमात 13 लिटर. 13 लिटर दूध आहे. अगदी मोठ्या मापाई म्हैस आहे मित्रांनो. 13 लिटरची. ठेप्याला वगैरे बघा कशी. सकाळची धार काढली नसेल? बर. आता एक 5-6 लिटर दूध देणार का एका टायमाला? बर. तर ठेप्याला बघा कसा आहे आणि 5-6 लिटर दूध दिलं असं मालकाचं म्हणणं आहे. अगदी शिंगाला वगैरे मोठ्या मापाची म्हैस आहे. इंगुळ लावून आणलेली म्हैस आहे. बघून घ्या. काय सांगताय? 3,75. 3,75,000. बर. गेल्या बाजारी आणली होती काय म्हैस? विकली नाही का मग? येली होती त्यामुळे चेक हे थांबलं मग नको म्हणलं. बर. कितीला मागणी झाली ती गेल्या बाजारी? ते माझे 2, 2.5, 2.5. किती आलं तर देणार आहे? 3.5 नंतर दे. 3.5 लाख. खाली रेडा झाला झाडा झालं. टिक्क झाली राहू. ठीक झालं. म्हशीला टिकला नाही.
रेड्याला होता काय रेड्याला होतं बारीक होतं काय मी रेड्यावर गेलो म्हणा रेडे रेड्यावर गेलो पंढरपुरी जाय म्हणायचं पंढरपूर काय होईल त्याची किंमत फायनलच तेवढीच का काय आत होईल 2 लाखापर्यंत होईल नाही नाही 3 बस शेवट तिला मागणी किती झाली आहे 2.5 बरं. 2.5 तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या 93 56 93 56 39 39 11 64 हां 11 64 1164 ठीक आहे धन्यवाद मित्रांनो गेले 2 बाजार झाली म्हैस इथे तर आपण या बाजारी कव्हर केली गेल्या बाजारी कव्हर केली होती ही म्हैस तर सांगोला बाजारातील आपण आता रेड्या आणि म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघून घ्या म्हशी कशी आली त्या पंढरपुरी म्हशी असतील दुगल म्हशी असतील मुर्रा म्हशी हे जाफराबाद म्हशी त्या प्रमाणात इकडे सांगोल्याकडले येत नाही पण दुगल वगैरे येते ते हो किती महिने रेडी त्या किती महिने आहे त्या ते 8 महिने 9 महिने तुमचं गाव कुठला मालक तपकिरी षटपळ तपकीर षटपळ म्हणजे आपलं कारखान्यापासलं ते कारखान्यापासून बरं काय किंमत सांगता जोडी जोडी 25. 25 12 हिशोबाने देत आहे 21,000 पर्यंत सोडा चालला दोन्ही एकदम घेतल्या कोणी तर बरं कुठल्या ब्रीड मधल्या रेड आहे ते एक गवरमधला एक साध्यामधला. गवळावर कुठली पलीकडला आहे बारके हे गवळावर आहे आणि हे साधा आहे गावरान 20,000 आलं तर दोन्ही रेड्या मिळतील मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी सांगा मालक नंबर नंबर कार्ड पाठ नाही आहे मोबाईल नंबर सांगा 9172 ठीक आहे धन्यवाद मालकाने नंबर सांगितलाय तर कोणाला पाहिजे असेल तर रेड्या वगैरे घेऊ शकताय त्यांच्याकडून पंढरपुरी एक आहे आणि गावरान आहे तर अगदी माफक किंमत सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारात गेल्या बाजारापेक्षा म्हशी चांगली आली त्यांना आवक बी थोडी कमी आहे त्या हिशोबानं पण म्हशीचं रेट म्हणजे आता म्हैस घ्यायचं म्हणजे 5 ते 10 हजारांना चढच लागते म्हैस कसली जरी म्हैस घेतली तर बाजारामध्ये थोडा म्हशीचं मार्केट भडकलेलं आहे त्यामुळं आपल्याला जर दम असेल तर 1 महिना 2 महिना अजून जर थांबून म्हैस घेतली तर 5 ते 10 हजारांना स्वस्त मिळेल असा एक माझा अंदाज आहे तर बघू शकता इकडं बाजारातील म्हशी त्या मोरा म्हशी व्यापाऱ्यांच्या म्हशी व्यापारला आलेल्या व्यापारातनं चाललेल्या बऱ्यापैकी आता सांगोला बाजारातली 25 ते 30% बाजार संपलाय बरं का आपण व्हिडिओ घेतो या टायमापर्यंत साधारणपणे 8:30 वाजले त्या तोपर्यंत बाजार 25% संपलेला आहे तुमच्या मला कसली आहे दुगल आहे करायचं जाफर आहे दुगल आहे नाही करा जाफर आहे बरं किंमत 31 लागलाय 30 या इकडे मला कोण आहे किंमत भयान सांग. 30 दूध किती चालते भया 12 लिटर वेद किती आहे येते चौथा आहे चौथं म्हणते बाय हो कोल्हापूरचं काय द्यायची किंमत काय होईल 1 लाखात काय होईल नाही होत ना नाही मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर 84 59 996 996 995 व्यापार आहे बाया तुमचा हा ठीक आहे कोणाला पाहिजे असतील तर घेऊ शकताय तर मित्रांनो बाजारातील म्हशी घेत असताना रेड घेत असताना काळजी घ्या आपली फसवणूक होणार नाही याची ही करा जेणेकरून कसं आहे बाजारात एकदा पैसे दिले आणि एकदा व्यवहार झाला परत काय बोलून काय उपयोग नाही मशीनची सड चेक करत जावा मशीनचं पाय बघायचं काय कुठं अडचण आहे का डोळ्यात वगैरे काय पांढरं आर्क वगैरे बघायचा सगळ्या गोष्टी चेक करून म्हशी घ्या मला किती वेळ येत आहे तिसरा येत आहे 1.25 लाख मालकाने किंमत सांगली वेद तिसरा आहे म्हैस अगदी चांगली सांभाळलेली ब्रीड कुठला येतं बोला घ्या सोडा लागतो हा 15 दिवस घेते फिरू जरा नुसतं चुपरी माहिती पंढरपूरची जाय करून आणि परत येते यार झालं पहिल्यावर मिळते तेवढं मोठा किती कांदी नसतो हां ते माणसं पुढे जरा पुढे हो बघा ना काय बघायचं गंगा जेवून लागली सांगितले सभा लागलं डोळा सोडून हा बरं आहे की सोडवा काय होईल त्याची किंमत फायनल
एक 12 आला तर द्यायचं. लाखायात नको ना हां लाखायात नाही नाही बरोबर गिरायक चालू आहे त्यामुळे सत्तरला काय येते काय वेळ येत नाही का बोकडे झाली 70 मला किती हां नाही 2 एक महिना 15 दिवसात येते ते 1 तारखेच्या येते मोबाईल नंबर द्या अजून 15 दिवस घेते ती. कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 99 22 22 0 0 111 111 15 15 ठीक आहे. कोणाला पाहिजे असेल तर आपण बघू शकता. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. तर मित्रांनो आपण बाजारामध्ये येऊन आता कसं आहे बाजारात भरपूर पशु येत असतात. आपण आता रेडा आला का बघूया आणि रेड्यांची माहिती घ्यायचा प्रयत्न करू. रेड आले आता मित्रांनो इथं नोट चालू आहे रेड्यांची. तर मुर्रा रेडा ही मला गाव कुठलं आहे तुमचं दाताल कसा रेडी साय जाते काय किंमत सांगता येईल 90,000 कितीला मागणी होती काय मागते ती त्याला 70 पर्यंत मागते. काय अपेक्षा किती आलं सोडायचं त्याला 80 पर्यंत आलं तर मी सोडणार. 80 आलं तर देणार. आणि ही कोणाकडला आहे रेड आपलाच आहे. बरं ही दाताला कसं आहे ती 7 आहे. ही गावरान आहे पंढरपूर आहे गावरान आहे. गावरान रेडा आहे मित्रांनो. बऱ्यापैकी पंढरपूर रेड बघितले पण गावरान रेडा देखील सांभाळलेला आहे मालकांना बघू शकता. कृषी कट्टा तर 7 आहे. 75 75 मोबाईल नंबर आहे 99 21 07 79 24 मागणी बॉस नाही. किती रुपयाला 5,000 नेर जाते द्या बोला 70 ला देऊ. 70 ला 60ला देऊ नाही. जरा वडा बघू काय चालेल त्याचं नाही काय हे काय आपलं नाही काय नसतं त्याचं ते हमारे कोई पैसा के ऊपर लेने का था वो लिए ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो आजचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा. आता व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.